हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस. नवीन वर्षाची पहिली सुरुवात स्वामींच्या वारा दिवशी झालेली आहे. म्हणजे काय, आपलं हे वर्ष सुखासमृद्धीचं आनंदाचं जाणार आहे, यात काही शंकाच नाही. कारण माझ्या स्वामींचा आज वार असल्यामुळे आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या वाराच्या दिवशी होत असल्याने आपलं पूर्ण हे जे वर्ष आहे ते सुखसमृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जाणार आहे, यात काही शंकाच नाही. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना. हॅपी न्यू इयर. माझ्या दिवसाची सुरुवात इथनंच होते. पहिल्यांदा मी पूजा करते, नंतर मी माझे जे काही रोजचे काम आहे त्या कामाला लागते. तर आज मी शेअर करणार आहे तुम्हाला माझं थोडंसं रुटीन. जास्त नाही करणार आहे, थोडं थोडं दाखवणार आहे मी काय काय काम करते ते. तर मी आता पहिल्यांदा जे बेसिंगमध्ये भांडे पडले आहेत ते घासून घेणार आहे आणि नंतर मी ओटा वगैरे साफ करून स्वयंपाकाला लागणार आहे. मी बनवणार आहे बटाटे वडे. मुलांची अशी मागणी आहे की आज काहीतरी नवीन बनवू नवीन वर्षाचं, म्हणून मी आज बनवणार आहे बटाटे वडे. त्यासाठी हे असे बटाटे घेतलेले आहेत, चांगले धुवून घेतले आहेत. आता मी ते कुकरमध्ये उकडत ठेवणार आहे. 2-4 शिट्या चांगल्या करून घेणार आहे. बटाटे मी उकडत ठेवलेले आहेत गॅसवरती. आता मी घेणार आहे थोडीशी कोथिंबीर, थोड्याशा मिरच्या, लसूण, अद्रक हे सगळं आता मी याची पेस्ट करून घेणार आहे मिक्सरमधून चांगली बारीक. ही बघा, अशा प्रकारे चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. हा स्पंज ना, मी गावी गेले होते ना तेव्हा येतेवेळी घेतला होता. छान आहे खूप. पहिल्यांदाच काढला आहे मी आज वापरायला. बघू तरी म्हटलं वापरून. घेणार आहे बेसन, त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून त्याची अशी जाडसर पेस्ट बनवून ठेवणार आहे थोडा वेळ. जाडसर अशी पेस्ट बनवून झाकून ठेवणार आहे. आता याच्यात आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही, कारण ही पेस्ट थोडी जाडच पाहिजे आपल्याला. ही बघा, अशा प्रकारे आपल्याला ही पेस्ट पाहिजे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, मिडियमच लागणार आहे.
आता आपण जो उकड ठेवला होता बटाटा तो चांगला उकडलेला आहे. त्याची आता ही वरची सालं काढून घ्यायची आहे सगळी व्यवस्थित. सगळ्या बटाट्याची सालं काढून घेतल्यानंतर ही बटाटे आपल्याला अशी चांगली मॅश करून घ्यायची आहे. त्याचे तुकडे तुकडे नाही राहिले पाहिजे. पूर्ण अशी सगळी व्यवस्थित मॅश करून घ्यायची आहे आपल्याला. घट्ट घट्ट तुकडे नाही राहिले पाहिजे त्याचे. ही बघा अशा प्रकारे चांगली मॅश करून घ्यायची सगळी बटाटे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे. त्याच्यावर पातेलं ठेवायचं आहे. जिरं, मोहरी, थोडंसं तेल टाकून ते जिरं मोहरी त्याच्यात तेलात परतून घ्यायची आहे. जिरं मोहरी तेलात चांगली तडतडली की त्याच्यात जी आपण पेस्ट करून घेतली होती लसूण, आलं, कोथिंबीर याची जी पेस्ट करून घेतली होती ती त्याच्यात टाकायची आहे. चांगली परतून घ्यायची आहे. पेस्ट टाकून त्याच्यात चांगली परतून घ्यायची आहे. आणि ती पेस्ट परतले थोडीशी 5-10 मिनटं परतून झाल्यावर त्याच्यात जी बटाटा आपण कुस करून घेतलेला आहे मॅश करून तो त्याच्यात टाकून चांगला परतून घ्यायचा आहे. चवीपुरती मीठ, थोडीशी हळद पण टाकून घ्यायची आहे आपल्याला. कारण याच्यात थोडं कमीच टाकायचं आहे मीठ, कारण आपण बेसनमध्ये पण मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे थोडं कमीच टाकायचं आहे आपल्याला याच्यात मीठ. बटाटा टाकायचा आहे चांगला आता मॅश केलेला आणि चांगलं ढवळून घ्यायचं आहे. ढवळून झाल्यानंतर चांगली व्यवस्थित परतून घ्यायची ती भाजी. अशा प्रकारे तयार होती बघा ही भाजी. आता ती भाजी चांगली थंड करून घ्यायची आहे. आणि भाजी व्यवस्थित थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे मध्यम आकाराचे, जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही, मीडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत. आणि ते गोळे आपण जे बेसन भरून ठेवले आहे त्याच्यात घालून ते तेल गरम ठेवले आहे त्याच्यात सोडायचे आहेत. तेलात सोडते वेळी थोडं काळजीपूर्वकच सोडायचे, नाहीतर अंगावर तेल उडू शकतं. बघा अशा प्रकारे तयार झाले बटाटे वडे.